रामकृष्ण हरी मंडळी. तर चला आज आपण 26 तारखेचे निफ्टी फिफ्टीचे अनालिसिस पाहू आणि IMP लेवल्स. त्याच्या आधी आपण 25 तारखेला काय अनालिसिस केले होते आणि त्यानुसार मार्केटने वर्क केले का ते पाहूया. बघितलं तर मार्केट थोडासा गॅप ओपन झालं होतं 25 तारखेला, बरोबर आहे. थोडंसं गॅप ओपन झालं आणि जवळजवळ मार्केट एक तास जी फर्स्ट 3 मिनिट्सची कॅन्डल होती त्या 3 मिनिटच्या कॅन्डलमध्येच वर्क करत होतं आणि त्याच्यानंतर जे फर्स्ट 5 मिनिटच्या कॅन्डलचा हाय होता त्याला ब्रेकआउट भेटला आणि हा ब्रेकआउट भेटून मार्केटला बरेच जण अप साईडला बसले असतील, बरोबर आहे. तर मार्केटने तिथे एक फेक ब्रेकआउट दाखवला, थोडंसं सस्टेन केलं, एम पॅटर्न केला, त्याला ब्रेकआउट दिला आणि मार्केट सरसर डाऊन साईडला आलं, बरोबर आहे. तिथून डाऊन साईडला आल्यानंतर मार्केटने जो हाय बनवला होता ह्या लेवलचा एमचा, इथं मार्केटला लिक्विडिटी होती. मार्केट बराच वेळ हळूहळू वर साईडवेज होत मार्केट वरच्या साईडला गेलं. वरच्या साईडला गेल्याच्या नंतर जर बघितलं आपण तर मार्केटने काय केलं, वरच्या साईडला गेल्याच्या नंतर जी हायची लिक्विडिटी होती मार्केटने इथं एमच्या पॅटर्नची हायच होता वरचा, त्याची लिक्विडिटी क्रिएट केली. इथं पण एम पॅटर्न बनवला, तिथं म्हणजे ब्रेकआउट दिला, मार्केट स्ट्रॉंगली डाऊन साईडला आलं. आपला पहिला सपोर्ट होता ह्या लेवलला 25,911च्या आसपास हवाला, जो FVG होता. पण त्याच्या खाली मी काय सांगितलं, जरी ब्रेक करत असेल तरी खालच्या साईडला 25,883 ही एक लिक्विडिटी झोन आहे मार्केटचा. ह्या लिक्विडिटी झोनला मार्केट गेलं होतं, बरोबर. तिथली लिक्विडिटी घेतली मार्केटने आणि अप साईडला एक रिजेक्शन दिलं तरी मार्केट डाऊन साईडला गेलं. आणि जर तुम्ही इथं नीट बघितलं, बुलिश सिंगल तर नाही आहे ते, हे बघितलं तुम्ही कॅन्डल ही रेड कॅन्डलची बॉडी आणि त्यावेळी बॉडीमध्ये हिरवी कॅन्डल आहे, म्हणजे इथून मार्केट अप साईडला जाण्याचे चान्सेस आहेत. हे एक मार्केटने बुलिश ट्रेंड दाखवला आहे, पण मार्केटने जरी डाऊन साईडला आलं म्हणजे इथं काय दाखवलं मार्केटने, एक बेरिश म्हणजे फेक ब्रेकआउट दाखवला डाऊन साईडचा. पण मार्केटचा आज चान्स आहेत फर्स्ट हाफमध्ये मार्केट वरच्या साईडला म्हणजे बुलिश मोमेंटम देण्याचे चान्सेस आहेत, देऊ शकतं फर्स्ट हाफमध्ये सुरुवातीलाच ओपन होताच. तर आज मार्केट आपण पाहू 26 तारखेला मार्केट कशा प्रकारे मोमेंटम देऊ शकते. तर जोपर्यंत मार्केट 25,883 ह्या लेवलच्या वर आपला टोटल यू बुलिश राहणार आहे, त्यावेळेस त्याच्या खाली त्यानंतर आपला बेरिश राहणार आहे, एवढं तर क्लिअर आहे. ओके, तर फ्लॅट ओपनिंग बघू. मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल ह्या लेवलवर, इथून रिजेक्शन मिळालं, मार्केट सरळ 25,959च्या आसपास जाणार आहे. मार्केट सरळ गेलं पाहिजे, असं रिजेक्शन म्हणजे जिगजॅग नाही गेलं पाहिजे, सरळ गेलं पाहिजे 25,959च्या आसपास. आणि ज्यावेळेस मार्केट 25,959 वर जाईल त्यावेळेस इथे एक FVG क्रिएट झालेला असं म्हणजे सपोर्ट, ह्या सपोर्टचं काम संपलं. 25,883च्या नवीन सपोर्ट असेल, मार्केट त्या सपोर्टवर येऊन परत सरळ वर 26,069 पर्यंत जाऊ शकतो. सरळ नाही, असं जिगजॅग पद्धतीने, पण 26,069 पर्यंत जाऊ शकतं. जर ह्याला ब्रेकआउट दिला तरी मार्केट डाऊन येत असेल, हा एक ट्रॅप आहे, मार्केट वरच्या साईडला जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यावेळी इथं सपोर्ट बनलेला असेल, जर हा सपोर्ट ब्रेक झाला तर मार्केट डाऊन साईडला जाईल, एवढं एक लक्षात ठेवा फ्लॅट ओपनिंगचा विषय. आणि जर मार्केट फ्लॅट ओपन होत असेल ह्याच सपोर्टच्या आसपास आणि इथूनच रिजेक्शन भेटत असेल, इथूनच ह्या लेवलवरूनच, तर मार्केट डाऊन साईडला जाण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे इथं एक लिक्विडिटी मार्केट वर जाऊन लिक्विडिटी स्वीप करून डाऊन साईडला येत असेल, त्याच्या खाली क्लोजिंग भेटत असेल तर मार्केट डाऊन जाण्याचे चान्सेस आहेत, बरोबर आहे. तर मार्केट डाऊन कुठवर जाऊ शकतं ह्या लेवलवरून, तर मार्केट रेजिस्टन्स आहे 25,766चा. ह्या लेवलवरून मार्केट 25,766 पर्यंत येऊ शकतं. आणि इथून मार्केटला रिजेक्शन भेटलं, तर इथं सपोर्ट असेल, मार्केट इथं रेजिस्टन्स असेल त्याला टेस्ट करून डाऊन येऊ शकतं, आणि जर मार्केटने जर एखादा डब्ल्यू पॅटर्न बघायला भेटलं, त्या मार्केटला यात एंट्री भेटू शकते किंवा टेस्टला एक एंट्री बघायला भेटू शकते, बरोबर आहे, त्या लेवलवर. आणि जर मार्केट ह्या लेवलला पण ब्रेक करत असेल 25,766ला, तर नेक्स्ट सपोर्ट आहे मार्केटचा 25,700. हा एक स्ट्रॉंग सपोर्टचं काम करू शकतो. हा जरी ब्रेक झाला तरी 25,700 हा एक स्ट्रॉंग सपोर्टचं काम करू शकतो. इथून मार्केटला एक स्ट्रॉंग अपसाईडची एंट्री बघायला भेटू शकते, परंतु ऑलरेडी मार्केट एक स्ट्रॉंग गॅप अप ओपन होऊचे चान्सेस आहेत आज मार्केटला, कारण हा एक स्ट्रॉंग सपोर्ट होतो मार्केटचा, हा
हा एक स्ट्रॉंग सपोर्ट होता मार्केटला. लिक्विडिटी घेतलेली, लिक्विडिटी क्रिएट पण केली, मार्केट ऑफ साईडला जाण्याचे चान्सेस आहेत, एवढं लक्षात ठेवा. आता आपण थोडंसं गॅप अपचा विषय पाहू. जर मार्केट 25,959 ही जी लेवल, ह्या लेवलच्या आसपास गॅप अप ओपन होत असेल आणि खाली येत असेल तर मार्केट काय करणार आहे, इथं जो गॅप फिलिंग एरिया आहे, गॅप फिलिंग एरिया टच करणार, वर साईडला जाण्याचे चान्सेस आहेत. किंवा जर मार्केट ह्या लेवलला ब्रेक करत असेल तर मार्केट अप जाण्याचे चान्सेस आहेत. अप साईडचा सपोर्ट रेजिस्टन्स कोणता आहे, 26,059, त्याच्यानंतर 26,197 आणि त्याच्यानंतर 26,236 पर्यंत मार्केटला 26,097 हा एक वीक रेजिस्टन्स आहे, त्यामुळे त्याचा काही विचार करू नका जास्त. 26,069 आणि 26,236 हा वाला एक दोन रेजिस्टन्स स्ट्रॉंग प्रकारे वर्क करू शकतात निफ्टी 50मध्ये. अच्छा, जर मार्केट बुलिश गेलं तर, आणि जर मार्केट गॅप थोडंसं पण नॉर्मल जरी गॅप डाऊन ओपन होत असेल हे एरियाच्या आसपास, मार्केट ट्राय करू शकतो 766 वर जाऊन अप जाण्याचं. किंवा जर ह्या लेवलला ब्रेक केलं तर मार्केट त्या लेवलवरून डाऊन जाणार. आता आपण विचार करू थोडंसं, मार्केट मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा गॅप अप ओपन झालं तर मार्केट कितीवर क्लोजिंग आहे, 25,884 ह्याच्या लेवलच्या आसपास. जर आता 984 म्हणजे ह्या लेवलच्या आसपास FVGच्या वर, इथं दोन सिनारिओ क्रिएट होतात. किती दोन सिनारिओ बघायला भेटतात आपल्याला. कोणचे, जर मार्केट सरळ डाऊन येत असेल तर ठीक आहे, सरळ डाऊन येत असेल तर मार्केट 0.618चा एरिया लावा, तिथून मार्केट वर जाणार आहे. परंतु जर मार्केट फर्स्ट 3 मिनिट कॅन्डलचे आतमध्ये सस्टेन करत असेल आणि जे लोची लिक्विडिटी घेतली वर गेलं तरी डाऊन येत असेल तर एक ट्रॅप मार्केटला, इथून बुलिश पॅटर्न सुद्धा मार्केट वर जाऊ शकतं. आणि जर मार्केटने हायची लिक्विडिटी घेतली आणि मार्केट जरी वर जात असेल तर तो एक ट्रॅप मार्केट इथून डाऊन साईडला येऊ शकतं. हे तर क्लिअर आहे. आणि जर मार्केट लो ब्रेक करत असेल तर मार्केट डाऊन येणार 0.618 वर. हाय जर ब्रेक करत असेल तर मार्केट वर जाणार आहे, डाऊन येत असेल तर ट्रॅप आहे. हे एक मार्केटला 101% वर्क करतं. ज्यावेळेस मार्केट वर द्या जास्तीत जास्त 70-75 पॉईंटपेक्षा तरी मार्केट गॅप अप ओपन पाहिजे. 100 पॉईंट म्हणतो मी, पण मोर दॅन 75 पॉईंटपेक्षा तरी मार्केट गॅप अप ओपन पाहिजे. 100% वर्क करतं, एवढं लक्षात ठेवा. एक स्ट्रॅटर्जी ट्रेड घ्यायची. त्याच्यानंतर मार्केट जर मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा गॅप डाऊन ओपन झालं तर काय करायचं, 25,884 25,784 ह्या लेवलच्या आसपास. जर मार्केट वर येत असेल सरळ 0.618चा एरियाला डाऊन येईल, किंवा 3 मिनिटची कॅन्डल आहे त्याची हाय ब्रेक करून मार्केट हायची लिक्विडिटी घेऊन मार्केट डाऊन येऊ शकतं. किंवा मार्केट इथून लोची लिक्विडिटी घेऊन मार्केट अप साईडला पण जाऊ शकतं. हे एक स्ट्रॅटर्जी आहेत मार्केटच्या. ते फर्स्ट 3 मिनिटच्या कॅन्डल हे लक्षात ठेवा. तुम्ही जर हे लक्षात नाही ठेवलं तर मार्केट म्हणून इथं आपला सपोर्ट आहे, मार्केटने इथं क्लोजिंग दिली याच्या खाली म्हणजे आपण सरळ डाऊन जाणार. पण मार्केटने ऑलरेडी ते 3 मिनिटच्या कॅन्डलचं लिक्विडिटी घेऊन मार्केट वरच्या साईडला क्लोजिंग दिली असेल तर मार्केट वरच जाणार आहे ना. हे पण विचार करण्यासारखे. नुसता सपोर्ट आहे म्हणून मार्केटला ट्रेड करत जाऊ नका, समजलं. तर मी काय सेबी रजिस्टर ॲनालिस करणार नाही. तर तुमचे जे पण फायनान्शियल ॲडवायझर असतील ते त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतो, आपल्या लेवल्स उपयोगी पडतात का नाही हे कमेंट्स करून सांगत चला. आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करत चला, लाईक करत चला, शेअर करत चला. धन्यवाद तुम्ही थोडा वेळ दिल्याबद्दल.